आपण पंचायत समिती पंढरपूर येथे आहोत. गेटसमोर हे आपले अपंग बांधव आहेत. हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण त्यांना विचारूया. नमस्कार, मी नामदेव विश्वनाथ खेडेकर, गाव पटवर्धन करवली. आमची अशी मागणी आहे की 2020 पासून आमचा दिव्यांग कल्याण निधी असतो. तो दिव्यांग कल्याण निधी हा ग्रामपंचायतीने खर्च केलेला नाही. तो जाणून बुजून खर्च करत नाहीत. प्रत्येक वर्षी आम्हाला तो निधी खर्च करावायचा असतो दिव्यांगांना. तो निधी खर्च करत नाहीत. आम्ही त्यांच्याकडे वारंवार मागणी करूनही, पत्रव्यवहार करूनही ते आम्हाला निधी खर्च करत नाहीत. म्हणून आम्ही आज इथं उपोषणाला बसलो आहोत. याच्या अगोदर तुम्ही काही उपोषण पत्रव्यवहार त्यांच्याशी केलेला आहे का? हो, ह्याच्या अगोदर पण आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार आणि ह्याच्या पाठीमागून प्रत्येक वर्षी आम्हाला त्यांच्या निधी खर्च करण्यासाठी पाठीमागे मागे लागावं लागतं. त्याच्यासाठी आम्हाला त्रास होतो. त्यामुळे आम्ही आज असा निर्णय घेतला की आम्ही माझे सर्व दिव्यांग बांधव आम्ही सर्वजण मिळून पंढरपूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने हा निर्णय घ्यावा आणि सर्व दिव्यांगाचे पैसे देऊन टाकावे अशी आमची विनंती. बांधव आहेत हे ह्याच्या अगोदर बी त्यांनी उपोषण केलं होतं म्हणतात आणि पत्रव्यवहार केला होता. तरीसुद्धा ग्रामपंचायत पटवर्धन करवली यांनी त्यांचे जे काय 5% जो निधी आहे दिव्यांग कल्याण 5% तो थकीत ठेवलेला आहे आणि 2020 ते 2025पर्यंत हा थकीत आहे. ॲक्च्युली जे उत्पन्न असते ग्रामपंचायतीचं साधन उत्पन्न जे मग कसलंही उत्पन्न असतं त्यांच्या गाळे भाडे म्हणजे इतर टॅक्स इतर विविध टॅक्समधून जे त्यांची वसुली होत असते त्याच्या 5% नुसार दिव्यांगांना आहे सवलत किंवा खर्च द्यावा करावा लागतो. पण तरीही त्यांना 2020 ते 2025पर्यंत हा मिळाला नाही. त्यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांना ह्या गोष्टीची ते अधिकारी ग्रामविकास अधिकारी असतील किंवा गट विकास अधिकारी असतील हे दखल घेत नाही. हे अतिशय दुर्दैवी बाब मानला लागेल. एक अपंग व्यक्तींचंही हे सरकार दुर्लक्ष करत आहे का, यामुळे जनसामान्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.